नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज। सध्या आज 20 मे रोजी मतदान करायला सर्व वसई विरार तसे पालघर जिल्ह्याचे लोक बाहेर पडलेले आहे। मोठे संख्या आहे आणि लोक मतदान करायला बूथवर जात आहे। पण एक गंभीर आरोप असा दिसून येतोय की त्यांचं म्हणणं आहे का आमचे जे नाव होते आम्ही अनेक वर्षापासून मत करत होतो, आमचे नाव कुठे ना कुठे गाळ झालेले आहे। आता ते आमच्याबरोबर उपस्थित मान्यवर बहुजन विकास आघाडीचे फुलपाडा विभागाचे समाजसेवक आहे, आम्ही त्यांच्याकडे जाणार आहोत कारण की त्यांच्या बूथवरती पण अशी समस्या झालेली आहे। तर आम्ही थेट त्यांच्याशी चर्चा करणार। काय सांगणार निशादजी, आपल्या बूथवरती प्रत्येक ठिकाणी असं बोललं जातंय की मतदारांचे जे नाव आहे कुठलं नवऱ्याचं नाव आहे तर बायकोचं नाही, बायकोचं आहे तर पोरांचं नाही, तर काय त्याचं नेमकं कारण काय? आता आम्ही जवळजवळ 97 यादी नंबर 97 ते 77 ते 98 पर्यंत आम्ही यादीवर काम करत आहोत। आमचे सगळे कार्यकर्ते लोकांच्या संपर्कात सगळ्या बूथवर जातात। पण मोठा प्रॉब्लेम आहे की याच्यात काही लोकांचे जे आमचे जुने मतदार आहेत त्यांची पण नावं याच्यातनं वगळलेली गेलेली आहे। म्हणजे मी बघितलेलं तर जवळजवळ आमच्या नालासोपारा मतदारसंघात जवळजवळ लाख लोकांची नावं वगळलेली गेली आणि नवीन लाख लोकांची नावं ॲड झालेली आहेत। आता ही नवीन कोण आहेत काय आहेत याच्याबद्दल आम्हाला थोडा डाऊट आहे, पण तरी पण आमचे कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत। फक्त हे जे आम्ही बघतो आम्हाला असं वाटते की हे बीजेपी वाल्यांचं केंद्रात सत्ता आहे, त्यांनी काय केलं असेल काय भरोसा नाही। पण ते त्यांचे उपमुख्यमंत्री बोलले ना वसईवाले को निपट लेंगे, मला असं वाटतं हा त्यांचा काहीतरी षडयंत्राचा चालू असू शकतो की आम्हाला वसईमध्ये रोखण्यासाठी। आता तुम्ही निवडणूक आयोगावरती काय सांगणार, कारण की हे दायित्व निवडणूक आयोगाचं आहे आणि जे एवढे मोठे प्रमाणात मतदार गायब झालेले ते कुठे ना कुठे तुमचे पण मतदार असू शकतात। आमचेच मतदार आहेत ते गायब झालेले, म्हणजे आमचे जुने जवळजवळ हे आम्हाला वर्षानुवर्ष मतदान करणारे मतदार आमच्या बूथवर, प्रत्येक बूथवर कमीत कमी अर्धा तासात 10-10, 20-20 मतदार येतात की साहेब आपलं ह्यात मतदार यादीतनं नाव गायब झालेलं आहे, काही लोकांचे डिलीटेड आहेत। असे किती मतदार आहेत, म्हणजे तुम्हाला सांगतो की ज्याच्यात एक वडिलांचं नाव वडील मतदान करून गेले आणि मुलाचं नाव नाही, आणि एकाचा तर मुलगा मतदान करून गेला वडिलांचं नाव, आणि वडील तर एक त्याचे वडील कधी होते जे आपले 90 पासून त्यांनी आपल्याला मतदान करायचे, अशा लोकांची नावं आज 2024ला गायब केलेली आहे। एकदम वाईट परिस्थिती आहे। पण तरी पण आम्ही आमच्या हिशोबाने राजेश पाटील निवडून येणार। फक्त लीड थोडा कमी होऊ शकतो पण निवडून राजेश पाटीलच येणार। आता तुमचे कार्यकर्त्यांना तुम्ही काय आव्हान आहे, कारण की आता पण 1 वाजता आहे पण संध्याकाळची 6 वाजेपर्यंत टायमिंग आहे, लोक येतील त्याला कसं प्रोत्साहन करून त्यांना मतदार पोलिंग बूथ पर्यंत पोहोचवायचं आहे। आता आम्ही 1 वाजतापर्यंत आमचा रिपोर्ट येतो की बाबा किती वोटिंग झालेलं, काय वोटिंग झालं। त्याच्यानंतर आमचे सर्व कार्यकर्ते घराघरात जाऊन ज्या एरियामध्ये वोटिंग झालेलं नाही त्या एरियातल्या लोकांना आवाहन करतात की तुम्ही लवकरात लवकर वोटिंग करा, कारण की आपल्याकडे 6 वाजेपर्यंत टायमिंग आहे। लोक उन्हाच्या हिशोबाने थोडेफार लेट येऊ शकतात, पण आमचे कार्यकर्ते दुपार झाली तरी ते लोकांच्या घरी जातात आणि ज्या ठिकाणी आपण काम करता अनेक वर्षापासून तो बहुजन विकास आघाडीचा गड आहे, काय अपेक्षा आहे इकडच्या लोकांकडनं? हे बघा, लोकांकडनं अपेक्षा म्हणजे बहुजन विकास आघाडी बरोबर लोक 30 वर्षापासून होते। आज तुमच्या बाजूला जे उपस्थित आहे त्यांचं स्वतः मतदारामध्ये नाव आता नाही दिसून येत आहे। आता तुम्हाला तेच सांगतो की एवढे लोकांचे नाव गायब झाले की आता हे तर आमचे जुने कार्यकर्ते, म्हणजे 90 पासून ते मतदान करतात, त्यांचं नाव म्हणजे एवढ्या जुन्या कार्यकर्त्याचं नाव आता यादीतनं डिलीट केलं आहे। म्हणजे याचा अर्थ काय, म्हणजे बघून बघून नावं डिलीट केलीत की काय यांनी, की ज्याच्यात बघा आता हे बघा यांचं एक किती जुनं हे आहे आणि बघा की केवढं जुनं हे आहे, पण यांचं पण नाव आजच्या त्या यादीमधनं डिलीट आहे। त्यावरती बहुजन विकास आघाडीचा कसा शिकंजा असणार आहे? आम्ही निवडणूक आयोगाकडे त्याचं रितसर मेल पाठवलेला आहे, ऑनलाईन कंप्लेंट पण झालेली आहे आणि त्याच्यावर आम्ही ॲक्शन घ्यायचा प्रयत्न करणार। शेवटी बघा, निवडणूक आयोग तुम्हाला माहिती आहे काय आहे काय नाही, तेव्हा 4 तारखेला रिझल्ट लागतील तेव्हा समजेल, दुसरं काय आता बोलू शकत नाही आपण। बाकी आम्ही तर आमचं कार्य करतो आणि कार्य करत राहणार। बघितलं, हे होते समाजसेवक निशाद चोरगे यांचं म्हणणं आहे का जे पण आमचे मतदार 1 लाख ते वरती आमचं मतदान जे गाळ झालेले आहे, पण आता ते बघण्याचं असेल तो निवडणूक आयोगाचं काम असेल। पण सध्या यांचे कार्यकर्ते जोमाने लागलेले आहे आणि आता 1 वाजता नंतर त्यांचा रिपोर्ट निघेल किती % मतदार झालेले आहे, पण त्यानंतर त्यांचे कार्यकर्ता प्रत्येक घरी जाऊन त्यांना प्रोत्साहित करणार आणि मतदार करायला पाठवणार। आता बघण्यासारखं असेल किती % मतदार होतो आणि कोण विजय होणार कोण पराभव ते 4 तारखेला 4 जूनला निकाल लागेल, त्यानंतरच आपल्याला माहीत पडणार। मी अजय वर्मा, कॅमेरामॅन चंदन ठाकुर के साथ विरार।